तुमच्यासाठी अजून एका स्त्री शास्त्रज्ञाची गोष्ट घेऊन आली आहे, जिचं नाव आहे रोझालिंड फ्रँकलिन. इन अर्ली 20th century, the deepest secret of structure of atom was revealed. अणूची रचनेचा शोध तोपर्यंत लागला होता. पण त्यानंतर अजून एक असा प्रश्न होता जो सायंटिफिक कम्युनिटी पुढे, जगातल्या शास्त्रज्ञांपुढे अजूनही अनुत्तरित होता. आणि तो प्रश्न आहे अनुवंशिकता, हेरिडिटी. आपण म्हणतो ना, आजोबांचे डोळे निळे होते किंवा आईवडिलांचे डोळे निळे आहेत आणि बाळाचे डोळे निळे होतात, किंवा काही ट्रेड्स, काही प्रॉपर्टीज अनुवंशिकतेप्रमाणे वंश परंपरागत त्या मुलांकडे येत जातात, त्या प्रॉपर्टीज. हे असं का होतं? आणि आजपर्यंत ह्याच पद्धतीने सगळ्या रेसेस जगत आलेल्या आहेत. म्हणजे तो मासा असू दे, डुक्कर असू दे, गाढव असू दे, मनुष्य असू दे, हे सगळीकडे सेम आहे. तर हा सगळा चमत्कार कोणामुळे होतोय? आणि कुठेतरी सगळ्या शास्त्रज्ञांना असं एक वाटत होते की ॲट द हार्ट ऑफ द मिस्ट्री देअर इज अ सिंगल मॉलिक्यूल इन द बॉडी. एक रेणू आहे की जो हे सगळे वंडर्स घडवून आणतोय. अँड देन एव्हरीवन वॉज बिहाइंड टू डिस्कवर दिस मिस्ट्री. ह्याच काळामधली ही गोष्ट आहे जी मी आता तुम्हाला सांगणार आहे. अराउंड 1920s हे सगळं सुरू झालं वार. तेव्हा दुसरं महायुद्धाचे पण दिवस होते. आणि ह्याच ह्याच्यामध्ये 23 year old 23 वर्षाचा एक अमेरिकन मुलगा जेम्स वॉटसन लंडनला आला, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये आला. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस फ्रान्सिस क्रिक हा एक भौतिकशास्त्रज्ञ काम करत होता. भेटल्या वॉटसन आणि क्रिकची छान मैत्री झाली, दोस्ती झाली, कारण त्या दोघांनाही शास्त्रीय प्रश्नांवर चर्चा करायला आवडायचं की ह्याचं कारण काय आहे, हे काय असेल. तर जरी ते कोणीही जीवशास्त्रज्ञ नव्हते तरी सुद्धा त्या दोघांनाही असं वाटलं की सध्या प्रचलित प्रश्न कुठला आहे, तर हे शोधून काढायचं की अनुवंशिकता कशामुळे येते, हा कुठला मॉलिक्यूल आहे, हा कुठला रेणू आहे जो हे सगळं घडवून आणतो. आणि त्याच्या मागे ते दोघं लागले. त्यांनी ठरवलं की आपण हे काम करूया, आपण याच्यावर चर्चा करूया आणि दोघं मिळून शोधूया. ह्याची बॅकग्राऊंड अजून एक अशी आहे की फ्रान्सिस क्रिक हा ब्रिटिश होता, पण त्या काळात त्याच्या करिअरमध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या. महायुद्ध जगभरात जे चालू होतं त्याच्यामुळे असेल, पण त्याच्या करिअरमध्ये खूप अडथळे आले. आणि फायनली 1949ला 1949ला तो थोडा कुठेतरी स्थिरावला. त्यामुळे काहीतरी शोधून काढायचं, जगात नाव करायची एक काय म्हणूयात गडबड किंवा ती घाई त्याला होती की मला काहीतरी शोधून काढायचं, मला कुठेतरी मी काहीतरी खूप मोठा शोध लावल्याशिवाय माझ्या करिअरचं काही खरं नाही, कारण माझी बरीच वर्ष वाया गेलेली आहेत. ह्या सगळ्या विवंचनेत क्रिक होता. आणि जरी त्यांच्या बॅकग्राऊंड वेगळ्या वेगळ्या होत्या तरी त्यांची आवड एक असल्यामुळे ते काम करायला त्यांनी सुरुवात केली. तर त्यावेळेपर्यंत 1920s मध्ये हे लक्षात आलं होतं की जीन्स आहेत, जीन्सचा शोध लागला होता. आणि जीन्स आहेत आणि जीन्स आर असोसिएटेड विथ क्रोमोझोम्स. आणि हे दोन्ही जीन्स आणि क्रोमोझोम्स दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ह्याचाच शॉर्ट फॉर्म आहे DNA. म्हणजे असा विचार चालू होता की जीन्स नक्की कशामुळे बनलेले आहेत. ईदर दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स ऑर दे आर मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड. तर ह्या दोन्हीमध्ये विचार करताना असं लक्षात आलं की प्रोटीन्स खूप इंटरेस्टिंग आहेत, कारण खूप प्रकारचे प्रोटीन्स आहेत. पण त्याविरुद्ध बघायला गेलं तर DNA म्हणजे काय? DNA म्हणजे काही शुगर मॉलिक्युल्स आहेत, फॉस्फेट आहे आणि 4 प्रकारचे वेगळे वेगळे बेसेस आहेत. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे ओस्वाल्ड ॲव्हरी नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या ओस्वाल्ड ॲव्हरीनी असा एक सबस्टन्स सेपरेट केला आणि त्या सबस्टन्समुळे त्यांनी असं दाखवून दिलं की एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्या बॅक्टेरियाकडे, म्हणजे एक बॅक्टेरिया जेव्हा दुसऱ्या बॅक्टेरियाला जन्म देतो त्या ह्याच्यामध्ये जे ट्रेट्स
फॉलो केले जातात किंवा पुढे ट्रान्समिट केले जातात, ही प्रक्रिया थांबवण्याचं काम DNA डायजेस्टिंग एन्झाईम्स करतायत, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स करत नाहीत. आणि दिस प्रूव्ज की अनुवंशिकतेला DNA कारणीभूत आहे, प्रोटीन्स नाही. पण हेही सगळं माहिती असून, ओस्वाल्ड ॲव्हरीनी एवढा शोध लावलेला असून आणि त्याचा पेपर त्यांनी पब्लिश केलेला असूनही सायंटिफिक कम्युनिटीला असं वाटत होतं की DNA मध्ये काही अर्थ नाही. पण त्याच काळात वॉटसन आणि क्रिकनी ओस्वाल्ड ॲव्हरीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याच्या पुढे विचार करायला सुरुवात केली की ठीक आहे, ओस्वाल्ड ॲव्हरीनी जर एवढा शोध लावलेला आहे आणि DNA डायजेस्टिंग एन्झाईम्स जर इतके इम्पॉर्टंट आहेत, तर DNA इज द मॉलिक्यूल. ह्याच्यामुळेच पुढे पुढे ट्रेड्स अनुवंशिकतेने पुढे पुढे दिले जातात, घेतले जातात, ट्रान्समिट केले जातात. आता ह्याच्यामध्ये टू फाइंड आउट द अरेंजमेंट ऑफ 3D अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ बायोलॉजिकल मॉलिक्यूल, this itself is a big issue and this itself is a big problem. कारण आपल्या शरीरामध्ये असलेले जे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आहेत, एक तर त्यांचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे, ते खूप मोठे आहेत, बल्की आहेत आणि त्या काळी एवढ्या सुविधा नव्हत्या हे सगळे शोधून काढायला. सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स या लोकांच्या हातात नव्हते जे आज अवेलेबल आहेत. त्यामुळे त्या काळी ह्याच्यावर काम करणं खूप अवघड होतं. ह्याच्याच पॅरलली त्याच काळामध्ये एक्सरे डिफ्रॅक्टोमीटरचा शोध लागला होता. एक्सरेचा शोध नवीनच लागला होता आणि त्यातून हे एक नवीन मशीन तयार केलं गेलं होतं. आणि पुन्हा सगळे सायंटिस्ट याच्या मागे होते टू फाइंड आउट, रिव्हील द मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स विथ द हेल्प ऑफ एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. डिफ्रॅक्टोमीटर नक्की काय करतो, तर तो तुम्हाला एक डिफ्रॅक्टोग्राम देतो. ठिपक्यांची रांगोळी मित्रांनो आपण काढतो. ठिपक्यांची रांगोळी आपण काढल्यानंतर एक विशिष्ट आकार आपल्या लक्षात येतो. हे जे ठिपके आहेत, हे अशाच पद्धतीचे ठिपके एक्सरे डिफ्रॅक्टोग्राफिक प्लेटमध्ये दिसतात. क्रिस्टॅलोग्राफीचं मशीन होतं. इट वॉज व्हेरी प्रिमिटिव्ह. खूप सुरुवातीचा काळ आहे हा, अराउंड 1930s 40s मधला काळ आहे हा. तर त्यामुळे त्याच्या मागे खूप अभ्यास करावा लागायचा. खूप मोठे मोठे इक्वेशन्स क्रॅक करून प्रत्येक ॲटमची पोझिशन शोधून काढावी लागायची. आणि हा खूप मोठा अभ्यास होता, कारण ते द सोर्स ऑफ द एक्सरे वॉज ऑल्सो नॉट व्हेरी ब्राईट. त्यामुळे ते जे ठिपके दिसायचे ते काही खूप असे ब्राईट दिसायचे नाही. तर त्याच्यावर खूप बसून तासन तास अभ्यास केला जायचा. हे टेक्निकमधनं एक क्रिस्टॅलोग्राफिक प्लेट तयार व्हायला पण 10-10, 20-20, 100-100 तास लागायचे. आणि तेवढा पेशन्स त्या माणसामध्ये, जो त्याच्यावर काम करतोय, त्याच्यामध्ये पण लागायचा. हे एकीकडे चालू होतं. आणि तेव्हा किंग्स कॉलेज ऑफ लंडन तिथे नवीन मशीन आणलं गेलं होतं क्रिस्टॅलोग्राफीचं, आणि त्याच्यावर एक ग्रुप काम करत होता. त्याच्यात मॉरिस विल्किन्स हे त्याचं नाव होतं. मॉरिस विल्किन्स हा एक फिजिसिस्ट होता, भौतिकशास्त्रज्ञ होता, आणि त्याला समहाव बायोलॉजिकल मॉलिक्युल्सची इंटरेस्ट निर्माण झाला होता आणि तो त्याच्यावर काम करत होता टू फाइंड आउट स्ट्रक्चर ऑफ DNA. त्याचबरोबर तिथे अजून एक मुलगी आली, तिचं नाव होतं रोझालिंड फ्रँकलिन. मित्रांनो, त्या काळी बायकांना, मुलींना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप खूप घाणेरडी वागणूक दिली जायची किंवा त्यांना तो मान मिळायचा नाही. त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या बोलण्याला फार कोणी जुमानायचं नाही, त्यांना काम करायला नीट जागा मिळायची नाही. त्या काळामध्ये मॉरिस विल्किन्सला असं वाटत होतं की हो ओके, आता ही माझ्या अंडर काम करायला आली आहे. बट देन फ्रँकलिन, रोझालिंड फ्रँकलिन वॉज सो असर्टिव्ह. तिचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग होतं की तिने स्ट्रॉंगली त्याला सांगितलं की मी माझं काम वेगळं करणार आहे. आय एम ऑल्सो वर्किंग ऑन DNA टू फाइंड आउट द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ DNA, बट आय एम वर्किंग सेपरेट. यू आर वर्किंग सेपरेट. त्यामुळे टू फाइंड आउट द स्ट्रक्चर ऑफ DNA या प्रोजेक्टवर काम करताना रोझालिंड फ्रँकलिन
ही एका जागी बसून खूप वेळ त्या प्रश्नावर विचार करत बसायची. एकटी काम करायची, रात्रंदिवस काम करायची. असं हे एक व्यक्तिमत्व किंग्स कॉलेजमध्ये होतं. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीपासून लंडन हार्डली 75 माइल्स होतं. त्यामुळे तिथून इकडे येणं, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून लंडन किंग्स कॉलेजमध्ये येणं हे फार अवघड गोष्ट नव्हती. वॉटसन अँड क्रिकला हे माहिती होतं की DNA स्ट्रक्चर क्रिस्टॅलोग्राफीनी शोधून काढण्याचा प्रयत्न किंग्स कॉलेजमध्ये चालू आहे आणि त्याच्यावर रोझालिन फ्रँकलिन आणि मॉरिस विल्किन्स दोघेही काम करतायत. त्यामुळे एकदा असं झालं की रोझालिन फ्रँकलिनचं लेक्चर होतं किंग्स कॉलेजमध्ये तिच्या कामावर. ते लेक्चर अटेंड करायला वॉटसन किंग्स कॉलेजमध्ये आला आणि तिचं लेक्चर ऐकल्यानंतर खूप गोष्टी त्याला क्लिक झाल्या, खूप गोष्टी त्याला कळत गेले की अरे आपण जे कॅल्क्युलेशन करतोय साधारण त्याच आधारावर ही बोलते, ही काम करते. परत आल्यावर त्यांनी क्रिकला हे सगळं सांगितलं आणि त्याच काळामध्ये दोघं जण जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक चर्चा करत असताना क्रिकनी फळ्यावर किंवा वहीवर एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफीनी DNAचं स्ट्रक्चर कसं दिसेल हे साधारण काढून दाखवलं होतं. की आयडियल स्ट्रक्चर आपण जे म्हणतोय की हा हेलिक्स असेल. हेलिक्स म्हणजे काय मित्रांनो? जाड दोरखंड तुम्ही बघितलाय कधी? त्याच्यात 2 धागे असतात जे एकमेकांना पिळले गेलेले असतात. सो हा जो पीळ आहे 2 धाग्यांचा, याला म्हणायचं डबल हेलिक्स. असा ट्रिपल हेलिक्स पण असतो. 3 धागे जर तुम्ही घेतले आणि ते एकमेकांच्या भोवती असे जर पिळले गेले तर त्याला म्हणायचं ट्रिपल हेलिक्स. याच्यामध्ये तिसरी बाजू अजून एक अशी आहे की दूर हजारो मैल लांब कॅलिफोर्नियामध्ये पॉलिन्स लाइन्स पॉलिन्स नावाचा एक भौतिकशास्त्रज्ञ, ही वॉज अ फिजिकल केमिस्ट, म्हणजे भौतिक रसायनशास्त्रज्ञ होता तो. आणि तो काय करायचा, तो मॉडेल्स बनवायचा. बॉल अँड सॉकेट मॉडेल म्हणतात याला, की जिथे ॲटम आहे, जिथे अणू आहे तिथे तो एक छोटासा बॉल लावायचा आणि तो रंगीत बॉल वापरायचा आणि जिथे बॉन्ड आहे तिथे एक स्टिक लावायचा, एक काडी लावायचा आणि अशा पद्धतीने तो स्ट्रक्चर्स आणि मॉडेल्स 3D मॉडेल्स तयार करायचा. ही वॉज ऑल्सो वर्किंग ऑन द डिस्कवरी ऑफ स्ट्रक्चर ऑफ DNA. Linus Pauling in California, and he was a very renowned physical chemist of that time. त्यामुळे लायनस पॉलिंग काय म्हणतोय ह्याच्याकडे कायम वॉटसन अँड क्रिकचं कुठेतरी लक्ष असायचं की तो काय करतोय. आणि ही स्टोरी अशीच आपण पुढे नेऊया. याच्यामध्ये एक सुसूत्रता अशी होती की वॉटसन अँड क्रिकला आणि लायनस पॉलिंग या दोघांनाही असं वाटत होतं की DNAचं स्ट्रक्चर हे कुठेतरी हेलिकल स्ट्रक्चर आहे. आणि फ्रँकलिनचं लेक्चर ऐकून आल्यानंतर वॉटसन लगेच कामाला लागला. त्यांनी फ्रान्सिस क्रिक बरोबर बरेच डिस्कशन केलं अँड दे केम अप विथ अ हेलिकल मॉडेल, डबल हेलिकल मॉडेल ऑफ DNA. याच्यामध्ये वॉटसन अँड क्रिकनी फ्रँकलिनच्या लेक्चरमधले बरेच पॉईंट्स घेतले होते आणि तेव्हा त्यांनी फक्त काय केलं होतं की स्ट्रक्चर करताना तुम्ही काय करता, तीन गोष्टी आहेत. फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर आहे आणि बेसेस आहे. तर कुठल्याही नॉर्मल विचार करणाऱ्या, लॉजिकल विचार करणाऱ्या माणसाला असं वाटेल की बेसेस बाहेर पाहिजेत, फॉस्फेट आणि शुगर आत पाहिजे. सो त्यांनी स्ट्रक्चर असं केलं की ज्याच्यामध्ये त्यांनी फॉस्फेट्स आणि शुगर आतल्या साईडला लावले आणि बेसेस बाहेर लावले आउटर सरफेसेसला. आणि अशा पद्धतीचं डबल हेलिक्सचं स्ट्रक्चरल मॉडेल त्या दोघांनी तयार केलं. आणि मग त्यांनी मॉरिस विल्किन्स आणि फ्रान्सिस रोझालिंड या दोघांनाही बोलावलं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांना ते मॉडेल दाखवलं अँड दी एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग टू रोझालिन फ्रँकलिन अँड विल्किन्स. आणि तिथल्या तिथे रोझालिन फ्रँकलिननी ते चुकीचं आहे हे त्यांना सांगितलं, तोंडावर सांगितलं. शी वॉज व्हेरी बोल्ड.
आणि त्याच्यानंतर ती हसत बाहेर पडली आणि सगळ्यांना सांगत सुटली की वॉटसन अँड क्रिक चुकीचं मॉडेल त्यांनी बनवलेलं आहे, त्यांचं मॉडेल चुकीचं आहे. हे पॉईंट्स त्यांच्या मॉडेलमध्ये लिहिले गेलेले नाही आहेत. आणि असं तिने लेटर्स पण लिहून लोकांना पाठवले. तिचे लेटर्स आजही इंटरनेटवर पण अवेलेबल आहेत की तिचं काय म्हणणं होतं. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉटसन अँड क्रिकचं मॉडेल चुकीचं आहे हे सगळीकडे पसरलं. त्याच्यात त्यांची नाचक्की झाली आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने त्यांना हे काम बंद करायला सांगितलं की तुम्ही याच्यावर इथून पुढे हे काम बंद करा, कारण तुमचे सगळे डिस्कव्हरीज आणि तुमचे सगळे रीडिंग्स चुकीचे येत आहेत. त्यामुळे इन अ वे एथिकली आणि ऑफिशियली त्यांना हे काम बंद करावं लागलं वॉटसन अँड क्रिकला. पण कुठेतरी डोक्यात त्यांच्या हे चालू होतं की हे काय आहे. जर बेसिस आत नाही आहेत, म्हणजे बेसिस जर बाहेर नाही आहेत, तर मग हे स्ट्रक्चर कसं असेल. हे हे शक्यच नाही आहे. इन रिसर्च फील्ड खूप चुका केल्यानंतर त्या चुकांमधून शिकून 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 तुम्ही कुठेतरी बरोबर काहीतरी शोधून काढता. आणि त्याच पद्धतीने वॉटसन अँड क्रिक कुठेही कोणीही डीएनए बद्दल बोलत असेल, लेक्चर चालू असेल, कुठेही कुठला पेपर आला असेल, तर हे दोघं जाऊन ते बघायचे, त्याच्यावर बोलायचे. फक्त बाहेर आम्ही ह्याच्यावर काम करत नाही हे त्यांनी सांगितलं होतं, कारण केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने त्यांना सांगितलेलंच होतं की तुम्ही ह्याच्यावर आता काम करू नका, हे बंद करा, दुसरा काहीतरी प्रोजेक्ट घ्या. 1952 मध्ये ट्रिपल हेलिक्सचं स्ट्रक्चर प्रपोज केलं होतं, सांगितलं होतं, जे वॉटसन अँड क्रिकला माहिती होतं की हे स्टेबल स्ट्रक्चर डीएनएचं नाहीये. सो त्यांना त्या आतमध्ये त्यांना खूप चांगलं वाटलं की अजूनही आपण शोध लावू शकतो. आणि पहिली ट्रेन पकडून वॉटसन किंग्स कॉलेजला गेला लंडनला, टू टेल फ्रँकलिन, रोझालिंड फ्रँकलिन आणि विल्सन की आपण अजूनही शोध लावू शकतो, आपण अजूनही काम करू शकतो. ट्रिपल हेलिक्स इज नॉट द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ डीएनए. देर आर सो मेनी लूप होल्स इन दॅट. त्याच्यात चुका आहेत ह्या स्ट्रक्चरमध्ये, हे स्ट्रक्चर स्टेबल नाही आहे. तो लॅबमध्ये गेला आणि तो हे सगळं रोझालिंड फ्रँकलिनला सांगत होता, पण तिने दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. ती तिच्याच कामात गडलेली होती, ती त्याच्याशी नीट धड बोलली पण नाही. सो थोडंसं मनोधैर्य खचलेला वॉटसन तिथे लॅबमध्ये बसला होता. तेवढ्यात विल्किन्स आला आणि तो त्याला म्हणाला की चल मी तुला काहीतरी दाखवतो. आणि त्याने रोझालिंड फ्रँकलिन बाहेर गेल्यावर मॉरिस विल्किननी तिच्या ड्रॉवरमधनं एक क्रिस्टॅलोग्राफिक प्लेट काढून वॉटसनला दाखवली, विच इज द व्हेरी फेमस क्रिस्टॅलोग्राफिक प्लेट ऑफ रोझालिंड फ्रँकलिन, ज्याच्यामध्ये क्लिअर कट क्रॉस सेक्शन्ड क्रिस्टॅलोग्राफिक स्ट्रक्चर दिसतं डीएनएचं. ती प्लेट बघितल्या बघितल्या वॉटसनला कळलं की वी आर राईट. डीएनएचं स्ट्रक्चर इज डबल हेलिकल स्ट्रक्चर अँड नॉट ट्रिपल हेलिकल स्ट्रक्चर. तो पळत पुन्हा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेला आणि त्यांनी फ्रान्सिस क्रिकला हे सगळं सांगितलं. ही टोल्ड अबाउट द डिफ्रॅक्शन पॅटर्न प्लेट ऑफ रोझालिंड फ्रँकलिन. पण हे सगळं रोझालिंड फ्रँकलिन पासून त्यांनी म्हणजे दूर ठेवलं, किंवा ती ते त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांच्याशी बोलायलाच तयार नव्हती. ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती. रोझालिंड फ्रँकलिनचा त्या काळात एक पेपर आला ज्याच्यामध्ये तिने डबल हेलिकल स्ट्रक्चर सांगितलेलं होतं, पण त्याच्यात काही चुका होत्या ज्या वॉटसन अँड क्रिकच्या लक्षात आल्या. त्याच काळामध्ये एरविन चार्गाफ हा एक रसायनशास्त्रज्ञ होता आणि काही वर्षांपूर्वी त्याचा एक पेपर आला होता ज्याच्यामध्ये त्याच्या असं लक्षात आलं की कुठलाही स्पीशीज, कुठल्याही प्राणी तुम्ही घेतलात, and if you go on weighing the amount of these four bases A, T, G, C, A is adenine is always equal to weight of thiamine. आणि प्रत्येक स्पीशीजमध्ये हे आहे. त्यांनी त्याच्या पेपरमध्ये त्यांनी एक टॅब्युलर फॉर्म पण दिला की उंदराच्या बाबतीत वेट किती आहेत, माणसाच्या बाबतीत वेट्स किती आहेत, ह्या चारही बेसिसचे. आणि त्याला पुढे हे कळलं नाही की हे सेम आहेत, हे वेट सेम येतात. जेवढे शरीरामध्ये थायमिन आहेत तेवढेच शरीरामध्ये ॲडिनाईन असतात प्रत्येक प्राण्याच्या. पण हे असं का आहे हे त्याला पुढे कळलं नाही.
या पेपरचा बेस वॉटसन अँड क्रिकने घेतला आणि प्लस डिफ्रॅक्टोग्राफिक प्लेट त्यांना मिळाली होती रोझालिन फ्रँकलिनची. ह्या 2 ठोस सबुतांवर, या 2 ठोस कारणांवर त्यांनी त्यांचा पेपर प्रपोज केला, ज्याच्यामध्ये त्यांनी हे 4ही बेसिस आतमध्ये टाकलेत आणि ए इज ऑलवेज बॉन्ड्स विथ टी, सी ऑलवेज बॉन्ड्स विथ जी. सकाळी सकाळीच वॉटसन लॅबमध्ये गेला आणि कार्डबोर्डच्या कटआउट्स बरोबर खेळायला लागला की एकीकडे बल्की मॉलिक्यूल असेल तर दुसरीकडे टू पेअर इट विथ बल्की मॉलिक्यूल देर इज अ लाईट मॉलिक्यूल. दॅट इज वाय सी ऑलवेज बॉन्ड्स विथ जी अँड ए ऑलवेज बॉन्ड्स विथ टी. आणि हे आपण एकावर एक लावत गेलो तर ह्याची एक रिबिन तयार होते आणि हे असं आपण कितीही वाढवत नेऊ शकतो. रोझालिन फ्रँकलिननी एक खूप मोठी चूक तिच्या पेपरमध्ये केली होती, जे तिला कळत नव्हतं की स्टेबिलिटी कशी येईल या मॉलिक्यूलला, कारण हा खूप बल्की मॉलिक्यूल आहे, डीएनएचा मॉलिक्यूल. जे वॉटसन अँड क्रिकच्या लक्षात आलं की इट इज ऑलवेज फ्रॉम ऑपोजिट साइड्स. एक रिबिन जर खालून वर जाते तर दुसरी रिबिन वरून खाली येते डबल हेलिक्सची, आणि दॅट इज वाय दे बॅलन्स इच अदर अँड स्टॅबिलाइज इच अदर. हे मॉडेल केल्या त्यांच्या सगळेच प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आणि त्यांच्या एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं की हे बरोबर उत्तर आहे आणि त्यांनी तो पेपर टाकला. पुढे 9 वर्षांनंतर त्यांना नोबेल प्राइज मिळालं. पण मित्रांनो, ह्याच्यात खंत एकच आहे की ह्या नोबेल प्राइजमध्ये कुठेही रोझालिन फ्रँकलिनचं नाव नव्हतं. हा शोध लागला 28 फेब्रुवारी 1953 मध्ये. 1958 मध्ये रोझालिन फ्रँकलिन कॅन्सरनी गेली. त्या काळामध्ये इतके झपाटल्यासारखे हे सगळे शास्त्रज्ञ काम करायचे की एक्स रेडिएशन्स किंवा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्सवर काम करणाऱ्या लोकांना हे माहितीच नव्हतं की हे त्यांच्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं. आणि त्या काळात खूप शास्त्रज्ञ कॅन्सरनी ग्रासले गेले आणि मेले. तीच गत झाली रोझालिन फ्रँकलिनची. ही प्लेट 51 जी जगविख्यात आहे आणि जी सगळी वॉटसन अँड क्रिकच्या नावावर लावली जाते, ही प्लेट करायलाच रोझालिन फ्रँकलिनला 100 तास ती एक्सरे ग्राफीच्या त्या मशीनच्या समोर उभी होती. तिचं काय झालं असेल त्या शरीराचं, तिचा उल्लेख कुठेही नाहीये. ती प्लेट इज अ डिस्कव्हरी ऑफ रोझालिन फ्रँकलिन, ज्याच्यावरून एवढा मोठा शोध, एवढा मोठा पेपर वॉटसन अँड क्रिकने टाकला. वॉटसन अँड क्रिकला 1962 मध्ये 1962 मध्ये नंतर 9 वर्षांनंतर नोबेल प्राइज दिलं गेलं. त्या प्राइजमध्ये कुठेही रोझालिन फ्रँकलिनचं नाव नाहीये मित्रांनो. तिला कुठेच महत्व दिलं गेलं नाही, तिचा उल्लेख सुद्धा केला गेला नाही आणि ती बिचारी कॅन्सरनी मेली. तिला माहिती पण नाहीये की तिच्या प्लेटमुळे चोरून तिची क्रिस्टॅलोग्राफिक प्लेट या लोकांनी बघितली आणि यांनी एवढा मोठा शोध लावला, यांना नोबेल प्राइज मिळालं. सो ॲक्च्युली द रिअल मदर of DNA discovery is Rosalind Franklin, according to me. So we should give her due respect because she's behind all the great discovery of structure of DNA. Don't forget to subscribe our channel, to like our videos and to share our videos. Bye bye.